महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीनं एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ केली गेली आहे। एसटी महामंडळाला होणारा तोटा भरून काढण्यासाठी 15% दरवाढीचा निर्णय घेतला गेला। मात्र प्रवाशांकडून दरवाढीचा विरोध केला जातोय। याबाबत जळगाव बस स्थानकावरून प्रवाशांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने खरं आजपासून एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% वाढ केली आहे। आजपासून या दरवाढीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। याबाबत प्रवाशांना नेमकं काय वाटते आपण जाणून घेणार आहोत। ते काय सांगणार, आजपासून प्रवाशांचे एसटीच्या तिकिटावरती 15% वाढ झालेली आहे, कसं पाहता या भाववाढीकडे? हे परवडण्यासारखं नाही मध्यमवर्गीयांना। खरं आधी जे आहे लाडक्या बहिणींना 50%ची कपात जी आहे ती सवलत दिली होती, मात्र आता 15% भाववाढ झालेली आहे। इकडेच त्यांनी वाढून दिलंय ना सगळं, आणि तिकडे ते बहिणी यांना वाढवत आहे पैसे। मग हे परवडण्यासारखं नाही आहे, पण हे भाडे पण मध्यमवर्गीयांना पण नाही, कोणालाच नाही। निश्चितच खरं तर दरवाढ जी आहे ती न परवडणारी असल्याचं मत जे आहे ते प्रवाशांकडून व्यक्त केलं जात आहे। आजी काय सांगणार, आजपासून 15% वाढ होते तिकिटावरती? नाही, वाढ व्हायला ना पाहिजे। त्याने लाडक्या बहिणीला नाही दिलं तर चालेल, पण वाढ व्हायला ना पाहिजे कोणत्याच गोष्टीला। खरं तर ज्या पद्धतीने आता तुम्ही एसटीने दररोज प्रवास करता आहात, सुविधा मिळतात का जर भाव दरवाढ होत असेल तर? दरवर्षी काय सुविधा मिळेल? आता कोणाला 20,000 पगार असला तर त्यानं काय करायचं? घर खर्च धोकायचं का भाड्यानं वाढायचं? काय करायचं? त्यानं भाडं करेल ना पाहिजे त्यानं। नक्कीच भाडेवाढ करू नये असं मत जे आहे ते प्रवाशांनी व्यक्त केलेलं आहे। काका काय सांगणार, आजपासून 15% भाडेवाढ झालेली आहे तिकिटामध्ये, भाडेवाढकडे कसं बघताय तुम्ही? ते आमचं फ्री आहे। म्हणजे तुम्हाला सवलत मिळते एसटीकडे, तुम्ही समाधानी आहात? हां नक्कीच खरं तर ज्या ठिकाणी जे आहे काही प्रवाशांना जे आहे ते सवलत मिळते आहे, त्यामुळे काही सवलत मिळणारे प्रवाशांनी जरी समाधान व्यक्त केलं असलं तरी मात्र एकंदरीतच जी काही भाडेवाढ होत आहे यामध्ये सामान्य वर्गांकडून जी आहे ती प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे। तुमची काय भावना आहे भाडेवाढीबाबत? भाडेवाढीबद्दल हे अन्यायकारक आहे। भाडेवाढी हे अन्यायकारक असून का सामान्य माणसाला दिलासा जो शासनाने दिला आहे तो आज काढून घेत आहे, आणि त्याच्यावर सामान्य माणसावर भाडेवाढीचा हा मोठा फटका बसणार आहे त्यांच्या खिशाला। आणि तुम्ही वरून लाडक्या बहिणीची योजना अंमलात आणता, त्यांना देता सवलत, आणखी याच्यावर तुम्ही आणखी म्हणतात किंवा भाडेवाढी करतात, हे लोकांना अन्यायकारक आहे, हे परवडेबल नाही आहे। तरी सामान्यतः शासनानं सामान्य लोकांचा विचार करावा ही आमची विनंती आहे। आपण बघतोय की ज्या पद्धतीने एकीकडे शासन जे आहे ते योजना सुरू करतं, दुसरीकडे मात्र दरवाढीच्या माध्यमातून जो आहे हा बोजा जो आहे तो प्रवाशांवरती दिला जात असल्याचा अप्रत्यक्ष आरोप जो आहे तो प्रवाशांकडून केला जातोय। त्यामुळे कुठेतरी या दरवाढीच्या विरोधात जे आहे प्रवाशांची प्रतिक्रिया पाहायला मिळते। एकंदरीतच ही दरवाढ जी आहे ती सर्वसामान्यांना न परवडणारी असल्याचं मत जे आहे ते प्रवाशांकडून व्यक्त केलं जात आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।